गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा पाठीमागच्या तासाला आपण गॅमॅटोजेनेसिस यामध्ये एक पॉइंट आहे स्पर्मॅटोजेनेसिस. गॅमॅटोजेनेसिसचे काल आपण दोन टाईप बघितलेले. एक स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म तयार होणं, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, दॅट इज स्पर्म कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. आणि इमॅच्युअर स्पर्मला आपण काल बघा स्पर्मॅटिड म्हटलेलं आहे. स्पर्मॅटिड पासून हा स्पर्म तयार होतो. स्पर्मिओजेनेसिस या प्रोसेसनुसार स्पर्मॅटिड इमॅच्युअर स्पर्मचं रूपांतर मॅच्युअर स्पर्म मध्ये, नॉन मोटाईलचं मोटाईल स्पर्म मध्ये. म्हणजे आज आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआ याचा अभ्यास करणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म और स्पर्मॅटोझोआ हा स्पर्म आहे, शुक्राणू आहे, मेल गॅमेट आहे, एक सेल आहे. Human sperm is elongated. Male gamete, motile structure formed by process called spermatogenesis. Structure of sperm, human sperm, spermatozoa. Sperm is a male gamete produced from germinal epithelium cells of seminiferous tubule of testes. मेल गोनेड मध्ये टेस्टिस मध्ये तयार होणारा हा पार्ट आहे स्पर्मचा. स्पर्मची माहिती काय द्यायची बघा, फिगर वरून फिगर काढलेले आहे. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म ही स्ट्रक्चर आहे, आकृती आहे. याच्यावरून स्पर्म इज डिव्हिजिबल इनटू मेनली 3 पार्ट लिहिले तरी चालतील किंवा 4 भाग सांगायचे. Sperm is divisible into 4 regions. First one is the head. इथून वरचा जो पार्ट दाखवलेला आहे स्पर्मचा हा हेड आहे. सेकंड पार्ट शॉर्ट रिजन कॉल्ड नेक. थर्ड part is the middle piece and fourth region is the tail. ह्युमन स्पर्म मोटाईल मेल गॅमेट आहे, इलॉन्गेटेड सेल आहे. स्पर्म और स्पर्मॅटोझोआ कॅन बी डिव्हिजिबल इनटू 4 regions. हेड, नेक, मिडल पीस, टेल. किंवा 3 भाग. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये 3 भाग सांगितलेले आहेत, हेड, मिडल पीस अँड टेल. नेक इज मायनर. याच्यामध्ये हेड इज ओव्हल. पहिला पार्ट बघा, व्यवस्थित समजून घ्या. स्पर्म head of sperm is oval, mainly consist of 2 region. याच्यामध्ये मुख्य करून 2 भाग आहेत. हेड मध्ये 2 पार्ट कोणते बघा, mainly consist of 2 region like nucleus and second part is the acrosome. हेड मध्ये महत्वाचे 2 भाग लक्षात ठेवा. न्यूक्लियस, याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे डीएनए, that is gene and some proteins. For mixing or recombination, fuse with female gamete to form zygote and then embryo. Zygote तयार करण्यासाठी, एम्ब्रियो तयार करण्यासाठी न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल आहे डीएनए, some proteins and genes. हेड मध्ये दुसरा महत्वाचा भाग कोणता आहे? ऍक्रोसोम. कॅप लाइक स्ट्रक्चर of present on head of the sperm. न्यूक्लियसच्या वर असणारा टोपीसारखा जो भाग आहे कॅप लाइक स्ट्रक्चर कॉल्ड ऍक्रोसोम. ऍक्रोसोम इज फॉर्म्ड फ्रॉम गोल्गी बॉडीज, जीबी सेल ऑर्गेनेलिक. गोल्गी कॉम्प्लेक्स पासून ऍक्रोसोम तयार होतो. ऍक्रोसोम फॉर्म्ड फ्रॉम गोल्गी बॉडीज. बघा इथं महत्वाचा भाग आहे हा. हेड मध्ये 2 महत्वाचे भाग कोणते? एक न्यूक्लियस की ज्यामध्ये डीएनए आहे, सम बेसिक प्रोटीन्स आहे, आणि कॅप लाइक स्ट्रक्चरला ऍक्रोसोम. फॉर्म्ड फ्रॉम गोल्गी बॉडीज पासून तयार झालेले एक पार्ट आहे ऍक्रोसोम. ऍक्च्युली ऍक्रोसोमचं फंक्शन काय असेल बघा. ऍक्रोसोम रिलीज हायड्रोलायटिक एन्झाइम.
hydrolytic enzyme, that is hyaluronidase. Hydrolytic enzyme, hyaluronidase enzyme secrete करणार, enzyme release करणार, as well as proteolytic enzyme zonalysin and corona penetrating enzymes for, बघा याचा उपयोग काय, अशा पद्धतीनं ओहमचं स्ट्रक्चर आहे, सेकंडरी ओसाइट ओहम, याच्यावरती वेगवेगळे लेयर आहेत, झोना पेलुसिना, कोरोना रेडिएटा, आणि स्पर्मला आत प्रवेश करण्यासाठी ब्रेकिंग डिजनरेट हे लेयर तोडण्यासाठी हायड्रोलायटिक एन्झाइम्स, acrosome release hydrolytic enzyme hyaluronidase, proteolytic enzyme zonalysin and corona penetrating enzymes. corona radiating याच्यावरती असणारा जो लेयर आहे ब्रेक करण्यासाठी acrosome. middle short region, neck is short, mainly consists of proximal and distal centriole. याच्यामध्ये कोणते भाग आहेत बघा, proximal centriole present towards the nucleus and distal centriole just away from nucleus किंवा below the proximal centriole. नेक मध्ये महत्वाचे दोन शब्द फक्त लक्षात ठेवा, proximal centriole and distal centriole. proximal centriole towards nucleus and distal centriole away from nucleus below the proximal centriole. proximal centriole for, याचा उपयोग काय असेल बघा, proximal centriole चं फंक्शन लक्षात ठेवा, proximal centriole for first cleavage of zygote after fertilization नंतर zygote तयार होतो आणि झायगोटचं पेशी विभाजन करणं. proximal centriole for first cleavage of zygote and to form two blastomeres. झायगोटचं विभाजन करण्यासाठी proximal centriole as well as formation of spindle fiber, आणि स्पिंडल फायबर सेल डिव्हिजनच्या वेळेला आपण बघितलेलं आहे, स्पिंडल फायबर तयार करण्यासाठी फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर. डिस्टल centriole for फॉर्मेशन ऑफ एक्झाइल फिलामेंट. एक्झाइल फिलामेंट तयार करण्यासाठी एक केंद्रक आहे डिस्टल सेंट्रिओल. मिडल पीस टेल मध्ये एक्झाइल फिलामेंट. मेन पीस इज द मिडल पीस और बॉडी स्ट्रक्चर. हा जो भाग आहे स्पर्मचा तिसरा भाग आहे मिडल पीस. इट कंसिस्ट ऑफ एक्झाइल फिलामेंट फॉर्मड फ्रॉम डिस्टल सेंट्रिओल पासून तयार झालेले भाग आहेत एक्झाइल फिलामेंट. And out which 10 to 14 spirally arranged mitochondria. Mitochondria for synthesis of ATP, that is provide energy. हे चौथं काय बघा, provide energy for swimming movement of the sperm. sperm ला ऊर्जा सप्लाय करण्यासाठी याच्यामध्ये माइटोकॉन्ड्रिया या स्पायरली अरेंज झालेले. Spiral arrangement of mitochondria in middle piece of the sperm called Nebenkern arrangement. Nebenkern. Fourth region is the tail. Tail is long. Tapering. शेपटीचा जो भाग आहे tail is long. Taper. शेवटी निमुळते होत गेलेले. Covered by cytoplasmic membrane. याच्यावरती प्लाझ्मा मेम्ब्रेनचा कव्हर आहे. टेल इज डिव्हिजिबल इनटू मेनली टू पार्ट्स लाईक मेन पीस अँड एंड पीस किंवा प्रिन्सिपल पीस अँड एंड पीस. टेल इज कव्हर्ड बाय सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल तर मेन पीस किंवा प्रिन्सिपल पीस अँड विदाउट द मेम्ब्रेन कॉल्ड एंड पीस. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. आपल्या स्टेट बोर्ड नुसार स्ट्रक्चर ऑफ स्पर्म विचारल्यानंतर स्पर्मची माहिती द्यायची. बघा इकडे लक्ष द्या पटकन. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआ हे काय आहेत बघा, मेल गॅमेट. इलॉंगेटेड आहे. स्पर्म इज डिव्हिजिबल इनटू हेड, नेक, मिडल पीस अँड टेल.
महत्वाचं याच्यामध्ये हेड मध्ये न्यूक्लियस कंटेन डीएनए जेनेटिक मटेरियल आहे, जीन्स अँड सम बेसिक प्रोटीन्स. At the top of head, cap-like structure called acrosome. Acrosome is formed from Golgi complex. Golgi bodies पासून acrosome तयार झालेला आहे. Acrosome याचं मुख्य फंक्शन काय बघा, रिलीज हायड्रोलायटिक एन्झाइम हॅलोरोनिडेज, प्रोटिओलायटिक एन्झाइम झोनालायसिन and coronal penetrating enzymes for entry of sperm inside the ovum. फिमेल गॅमेट मध्ये प्रवेश करण्यासाठी, हे लेयर ब्रेक करण्यासाठी अॅक्रोसोमचा उपयोग आहे. याच्यामध्ये बघा, अॅक्रोसोम and some part of the nucleus is covered by membrane. Acrosome and half portion of the nucleus is covered by membrane called glia. ग्लिया म्हणतात म्हणजे न्यूक्लियसचा निम्मा भाग आणि पूर्ण अॅक्रोसोम ज्या मेम्ब्रेनने कव्हर केलेला आहे, झाकलेला आहे, कॉल्ड ग्लिया. अँड inferior half portion of the nucleus and some part of the neck and middle piece is covered by membrane called mankit. mankits म्हणतात. याच्यामध्ये दोन नावं वेगळी लक्षात ठेवा. Superior half part of the nucleus and acrosome is covered by membrane called glia, and inferior half part of the nucleus and some part of the middle piece and neck called mankits. नेक मध्ये दोन सेंट्रिओल आहेत, प्रॉक्सिमल सेंट्रिओल and distal centriole. Proximal centriole for first cleavage of zygote and formation of spindle fibers. Distal centriole for formation of axial filament. Axial filament तयार करणे. मिडल पीस मध्ये axial filament आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये स्पायरली अरेंज सर्व बाजूनी axial filamentच्या सर्व बाजूनी गोलाकार मांडे आहे, स्पायरली अरेंज्ड माइटोकॉन्ड्रिया 10 to 14 10 ते 14 माइटोकॉन्ड्रिया स्पायरली अरेंज झालेले. माइटोकॉन्ड्रियल अरेंजमेंट, स्पायरल अरेंजमेंट कॉल्ड नेबेनकर. नेबेनकर्न म्हणतात. फोर्थ रिजन इज द टेल. माइटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय बघा, प्रोव्हाइड एनर्जी फॉर मूवमेंट ऑफ द स्पर्म, स्विमिंग ऑफ स्पर्म फ्रॉम व्हाजिना टू फॅलोपियन ट्यूब्स. टेल इज लॉन्ग, tapering. It shows mainly two region, main piece or principal piece and end piece. Without the cytoplasmic membrane called end piece and with cytoplasmic membrane called main piece or principal piece. बघा इथपर्यंत स्ट्रक्चरची माहिती लक्षात ठेवायची. एक्स्ट्रा पॉइंट कोणते बघा, याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला स्पर्म बद्दल काय काय माहिती सांगता येईल बघा. इन सम ऑर्गॅनिझम्स इन स्पर्म टेल इज ऍब्सेंट. काही प्राण्यांच्या मध्ये, काही सजीवांच्या मध्ये जे स्पर्म आहेत त्या स्पर्मला शेपटी नसते, टेल इज ऍब्सेंट. फॉर एक्झाम्पल इन अस्कॅरिस स्पर्म लुक लाईक अमिबॉइड. अमिबॉइड इरेग्युलर अनिश्चित आकाराचा अमिबॉइड स्पर्म असतो. अस्कॅरिस मध्ये अमिबॉइड स्पर्म. क्रेफिश मध्ये स्टार शेप्ड स्पर्म आहे. अस्कॅरिस मध्ये अमिबॉइड, क्रेफिश मध्ये स्टार शेप्ड. क्रॅब मध्ये 3 स्पाइन स्पर्म आहे, 3 स्पाइन्स सारखे असणारे स्पर्म आहे. प्लानारियन मध्ये बायफ्लॅजिलेटेड्स. बघा स्पर्म मध्ये एक्स्ट्रा पॉइंट काय आहे, टेल ऍब्सेंट इन अस्कॅरिस, क्रेफिश, क्रॅब, प्लॅनारियन्स. अस्कॅरिस मध्ये अमिबॉइड स्पर्म आहे, क्रेफिश मध्ये स्टार शेप आहे, क्रॅब मध्ये 3 स्पाइन स्पर्म आहे, प्लानारियन मध्ये बायफ्लॅजिलेटेड आहे. 2 टाइप्स ऑफ स्पर्म इन ह्युमन बीइंग्स. मानवी प्राण्यांमध्ये सुद्धा 2 प्रकारचे स्पर्म आहेत, लाईक gymnosperm and androsperm. Gymnosperm X chromosome, gymnosperm and Y chromosome androsperm. In meiosis second, 2 types of sperms are developed. गायनोस्पर्म and एंड्रोस्पर्म. 2 प्रकारचे स्पर्म लक्षात ठेवा. गायनोस्पर्म शब्द कसा आहे, गायनोस्पर्म
and androsperm. Human sperm first observed by scientist Leeuwenhoek. Sperm first observed by Leeuwenhoek. Sperm travel from female reproductive tract, vagina, cervix, uterus मध्ये endometrium मधून uterus, isthmus, middle region and पिला oviduct पर्यंत at the rate of 1.5 mm per minute. स्पर्मचा वेग किती असेल बघा. आफ्टर पॉप्युलेशन प्रजननामध्ये इन्सेमिनेशन झाल्यानंतर स्पर्म ट्रॅव्हल फ्रॉम वजाइना टू फॅलोपियन ट्यूब. ओव्हिडक्ट मध्ये हा जो स्पर्म आहे तो स्पर्म वजाइना मधून ओव्हिडक्ट पर्यंत येण्याचा वेग किती असेल बघा 1.5 mm per minute. That is from vagina to oviduct sperm require 30 minutes. vagina मधून ओव्हिडक्ट मध्ये स्पर्म येण्यासाठी 30 मिनिटं वेळ लागतो. स्पर्म कॅन लिव्ह अलाइव्ह 24 to 48 hours. आफ्टर इजॅक्युलेशन नंतर स्पर्म किती वेळ याची कॅपॅबिलिटी असते जिवंत राहू शकता 24 तास ते 48 तास. टोटल काउंटिंग ऑफ द स्पर्म पैकी 60% sperms are normal in size and shape. एकूण जे काही स्पर्म आहेत शुक्राणूंची संख्या आहे त्यापैकी 60% स्पर्म नॉर्मल साइज अँड शेप. 40% sperms are shows more viabilities. Leeuwenhoek first observed sperm can travel 1.5 mm per minute. 1.5 मिलीमीटर पर मिनिटाला स्पर्म पुढे टेलच्या साहाय्याने स्विम होता ट्रॅव्हल होता. स्पर्म कॅन लिव्ह 24 to 48 hours. 60% sperm normal and 40% are shows more viabilities. त्यानंतर काही टर्म आहेत बघा. अस्पर्मिया. अस्पर्मिया A means absent. Semen absent. Only sperms are present. Semen absent called aspermia. Semen absent. Aspermia. Azoospermia. Azoospermia. Sperm absent in semen. स्पर्म नसतात फक्त सेमन आहे बघा. दोन शब्द एकमेकांचे उलटे आहेत. अस्पर्मिया म्हणजेच काय. अस्पर्मिया सेमन ऍब्सेंट आणि ॲझोस्पर्मिया स्पर्म ऍब्सेंट इन सेमन. नेक्रोस्पर्मिया पुढचा एक शब्द कोणता आहे बघा. दिसत नसेल तर इकडे लक्ष द्या. नेक्रोस्पर्मिया असा एक शब्द आहे. नेक्रोस्पर्मिया म्हणजेच काय. डेड स्पर्म्स. डेड फॉर्म मध्ये असणारे स्पर्म आहेत. डेड स्पर्म मृत झालेले स्पर्म आहेत इन सेमन. नेक्रोस्पर्मिया. बघा इथं काय टर्मिनॉलॉजी दिलेली आहे लक्ष द्या. शेवटचा जो एक शब्द सांगितलेला आहे नेक्रोस्पर्मिया म्हणजेच काय. डेड स्पर्म इन सेमन. सेमन मध्ये काय वेळेला स्पर्म हे डेड असतात. डेड स्पर्म नेक्रोस्पर्मिया. ॲझोस्पर्मिया. ॲझोस्पर्मिया असा एक शब्द आहे. Azoospermia. Sperm absent in semen. And aspermia semen absent. Only sperm present. Sperm can live 24 hours to 48 hours. 60% sperm normal and 40% sperm shows more viabilities. Sperm can travel 1.5 mm per minute distance from vagina to oviduct or fallopian tube. Leeuwenhoek first observed sperm. Androsperm. दोन प्रकारचे स्पर्म आहेत. एक गायनोस्पर्म अँड अँड्रोस्पर्म. X containing gymnosperm and Y containing androsperm. In some organism, tail is absent. Sperm ला टेल नसते. Ascaris, crayfish, crab, planarian. Ascaris मध्ये अमीबर्ड स्पर्म आहे. क्रॅबफिश मध्ये स्टार सेप्ड आहे. क्रॅब मध्ये 3 स्पाइन स्पर्म आहे. प्लानारियन मध्ये बायोफ्लॅजिलेटेड आहे. बघितलं स्ट्रक्चर ऑफ स्पर्म मध्ये मुख्य भाग लक्षात ठेवा. हेड,
नेक, मिडल पीस अँड टेल. डायग्रामची तयारी करावी लागेल. थिअरीच्या दृष्टीने विचार केला तर डायग्राम माहित पाहिजे. हेड, नेक, मिडल पीस अँड टेल. हेड मध्ये दोन भाग कोणते महत्वाचे? न्यूक्लियस अँड ॲक्रोसोम. न्यूक्लियस म्हणजे डीएनए, जेनेटिक मटेरियल्स ऑफ बेसिक प्रोटीन्स. ॲक्रोसोम मधून एन्झाइम रिलीज. हायड्रोलायटिक एन्झाइमला हायड्रोलायटिक एन्झाइम हॅलोनिडेज, प्रोटिओलायटिक एन्झाइम झोनालायसिन अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम. माइटोकॉन्ड्रियाची जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला स्पायरल अरेंजमेंटला नेबेडकर. टेलचे दोन भाग आहेत, मेन पीस अँड एंड पीस. बघा इथपर्यंतचा हा एक पॉइंट व्यवस्थित तयार करा. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म, त्यानंतर पुढच्या तासाला आपण ओजिनेसिस अँड स्ट्रक्चर ऑफ ओव्हमचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे.